हां. स्विच ऑन म्हणजे हे आपलं इन्व्हर्टरवर लोड चालू आहे. हे स्विच आपण बंद केलं ना तर ते स्विच ऑफ दाखवणार. हे आता आपण बंद केलं बटन, ठीक आहे, लोड ऑफ झाला. बरोबर. लोड ऑफ म्हणजे स्विच ऑफ झाला आपलं, ठीक आहे. हे इन्व्हर्टरसाठी फक्त. लाईट गेली का ते हे इन्व्हर्टरवर ॲटोमॅटिक घेतं. हे बटन आपण बंद ठेवलं ना आणि लाईट गेली तर आपले सगळे अप्लायन्सेस बंद होणार. हे चालू असलं आपलं, स्विच ऑन असलं की लाईट गेली तर हे इन्व्हर्टर ॲटोमॅटिक आपलं लोड घेऊन टाकतं. हे झाला. आता हे लोड ऑन इन्व्हर्टर आलं, ठीक आहे. मोड आपला इको, याच्यात 2 मोड आहे, एक इको आणि एक UPS, ठीक आहे. इको आणि UPS मध्ये काय बरं? हां, इको जे आहे ते आपलं कमी व्होल्टेजमध्ये पण चार्जिंग करतो आणि जास्त व्होल्टेज असलं की तरी बी चार्जिंग करतो. अच्छा. लाईटचे पण, ग्रीडचे फक्त. अच्छा अच्छा. आणि UPS मोडचं असं आहे 180 ते 260 व्होल्टेज लागतो आपल्याला. ते समजा 180च्या आत आला व्होल्टेज आणि 260च्या वर गेला तो इन्व्हर्टर लाईट असताना लाईट सोडून देतो, बॅटरी खाली होऊन चालते. अच्छा अच्छा. मग इकोच पाहिजे आपला. इको कमी व्होल्टेज आहे. हे स्विच ऑन झालं. आता हे बॅटरी टाईप ट्यूबलर, हे सेटिंगमध्ये असतो. हे बॅटरी आपली ट्यूबलर आहे, ट्यूबलरवर ठेवलेली आहे. एक ग्रीड ऑफ आहे. ग्रीड म्हणजे आपली MSCBची लाईट. बरोबर. हे आता बंद आहे. हे आपण बंद ठेवलेली, बंद दाखवणार. जेव्हा ग्रीड येणार तर ते ग्रीड ऑन दाखवणार. आणि हे मोड इको आहे, ठीक आहे. बरोबर. आता काय करा, तुमच्या एक माणसाला आपला ग्रीड ऑन करण्यासाठी सांगा. याच्यात सेटिंग आहे. हे प्रायोरिटी दिसतंय का? SGB. अच्छा. S मतलब सोलर, हां. G म्हणजे ग्रीड, अच्छा. B म्हणजे बॅटरी. ओके. तो SGB म्हणजे पहिले सोलार घेणार. हां. सोलार नसलं की ते लाईट घेणार ग्रीड. आणि ग्रीड बी नसली तर शेवटी बॅटरी घेणार. अच्छा. बरोबर. आणि आता सोलार नाही आहे तो ते ग्रीड घेणार. हां. आणि ग्रीडवर समजा तुमचा लोड बायपास चालणार MSCBचा. अच्छा अच्छा. आणि जेव्हा ग्रीड समजा कट झालं तर तेव्हा बॅटरी चालू होणार. अच्छा अच्छा. आणि ग्रीडनं चार्जिंग बी करतं आणि लोड पण चालवतो. ग्रीड म्हटलं कंटिन्युअस. आता लोड समजा तुमच्या 12 एम्पियर आहे. हो. हां, ते 12 एम्पियर ते कन्झ्युम करणार. आणि बॅटरीला समजा नीड आहे 10 एम्पियर करंटची तर ते 10 एम्पियर वेगळं घेणार. तर तुमच्या ग्रीडने 22 एम्पियर लागणार. अच्छा. समजलं का? ते वायर समजा तुमचं गेअर बी कमी असलं तर काय ते 12 एम्पियर, हे 10 एम्पियर, 22 एम्पियर म्हणजे वायर बी आपला तेवढा जाडा लागतो. बरं. आता ते चालू केलं का? हो केलं चालू. हां, ठीक आहे. हे आता AC MCB घेतली, बरोबर. स्विच ऑन, बॅटरी टाईप ट्यूबलर, SGB, ग्रीड अवेलेबल आला का? ग्रीड अवेलेबल, ग्रीड ऑन, बॅटरी चार्जिंग ऑफ. ही बॅटरी चार्जिंग ऑन झाली. आता चालू झालं ग्रीडवर चार्जिंग. लोड ऑन ग्रीड. आता ग्रीडवर लोड आला. इन्व्हर्टरचा लोड संपला आता. अच्छा. पहिले लोड ऑन इन्व्हर्टर होता. आता हे स्विच ऑन आहे, बॅटरी टाईप ट्यूबलर आहे. स्विच ऑन आहे तरी बी आपलं इन्व्हर्टर कशावर चालू आहे सध्या? ग्रीड ऑन. ग्रीड पण ऑन आहे आणि बॅटरी चार्जिंग ऑन आहे आणि लोड ऑन ग्रीड आहे का? लोड ऑन ग्रीड. बरोबर. ठीक आहे. आता आपण सोलार MCB वर केली. आता इन्व्हर्टरने मारला आवाज. स्विच ऑन झालं. बॅटरी टाईप ट्यूबलर, प्रायोरिटी सोलार ग्रीड बॅटरी, ग्रीड अवेलेबल आहे. सोलार पण ऑन आहे. लोड ऑन इन्व्हर्टर आला. काय केलं यांनी? ग्रीड आहे आपला, ग्रीड सोडून दिलं, सोलार आपण टाकलं. बरोबर. आणि बॅटरी आणि सोलारवर लोड चालू आहे आपला. आणि जसंही आपला सोलार जाणार ते बघा ग्रीड अवेलेबल, ग्रीड आहे पण ग्रीड घेतलं नाही. बॅटरी चार्जिंग ऑन आहे, सोलार ऑन, लोड ऑन इन्व्हर्टर. हे आता आपण सोलार बंद केलं, लगेच ते ग्रीड घेणार. ते एक वेळेस बंद करतो. हे नो लोड शटडाऊन होतं दिसतो ना. याला एंटर केलं ना आपण सेटिंगवर. हे इन्व्हर्टर आपला 5 kW आहे. याला कमीत कमी 10% लोड ठेवावा लागतो आपल्याला 500 वॅटचे. बरोबर. पण लोड नसताना ते ऑटोमॅटिक शटडाऊन होणार. शटडाऊन होणार. तुम्हाला चालू करावं लागेल पुन्हा चालू करावं लागेल. 10% लोड ठेवाच लागेल. अच्छा 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 अच्छा. त्याच्या कमी असलं की लाईट इन्व्हर्टर 8 ते 10 तासाने ऑटोमॅटिक बंद. नाईटला तुम्ही बंद ठेवणार तरी ते बंद पडणार. तर याच्यात फंक्शन आहे, तुम्ही डिसेबल इनेबल करू शकतो. हे पहिले इनेबल होता. अच्छा. आता मी याला डिसेबल केलं. हे डिसेबल शटडाऊन एक लाईट बी चालू ठेवलं तर बंद नाही पडणार. चालतं तसंच करा ना. याला असं केलं.
त्याच्यानंतर बी एखाद्या वेळेस बंद पडलं हा. तर मग हे डिसेबल मी केलेलं त्याला इनेबल करा आपण. इनेबल त्या सूचना हा, अलीकडच्या. हे पहिले हे आपण हे बघा मी हा. तुम्हाला सेटिंग दाखवतो. हो. हे दोन्ही बटन दाबून धरायचं सोबत हा. एकदम 5 सेकंड असं दाबून. हां हे झालं सेटिंग. अच्छा नंतर आला नो लोड शटडाऊन. हे आपली फंक्शन चेंज होतो. हे बॅटरी टाईप सेटिंग आहे आपली. हां हा, ही बॅटरी टाईप ट्यूबलर देतो आपण ते आपण चेंज करू शकतो. याला इको UPS मोड चेंज करू शकतो. हो आपलं इकोच पाहिजे शक्यतो. हां, हे मेस चार्जिंग याला काही हात नाही लावायचं. डिफॉल्ट राहते कंपनी. हे सोलर हे आपलं जनरेशन दाखवतो. बरोबर चेक TWS. करायचं आहे. अच्छा विकली. हे बॅटरी कॅपॅसिटी. अच्छा. बॅटरी किती एम्पियरची ते आपल्याला सेट करायचं तर इंटर करायचा. हां एंटर केल्यानंतर ही बॅटरी आपली आली बरोबर 200 एम्पियरवर. बरोबर. ओके. 150ची टाकली तर तुम्ही कमी करू शकता. अच्छा मग मला काय म्हणायचं मोबाईल आहे त्या खालच्या बॅटरी आपण याला लावू शकतो का? याची इन्क्रीज करू शकतो का आपण? आता हे झालं का हे नो लोड शटडाऊन आला. याला एंटर केल्यानंतर हे डिसेबल येईल. थोडं थांबावं लागतं. थांबलं आपण याला पुन्हा अप केलं तर हे इनेबल होईल. पुन्हा अप केल्यावर डिसेबल. हे सध्या मी डिसेबलवर सेव्ह करतो. पुन्हा एखाद्या वेळेस बंद पडला तर मग तुम्ही तेवढं सेटिंग करू. चालेल. ठीक आहे. हे झालं. ही सगळी सेटिंग झाली की आपली मग हे होम बटन दाबून येईल. ओके झाला आपलं. कंपनीने जेवढे बॅटरी दिलेले तेवढेच ठेवायचे. त्याला एक्स्ट्रा बॅटरी लावायचं काम नाही. कारण की जेवढं तुम्ही बॅटरी लावणार तेवढं हे चार्जिंग जास्त करणार. इन्व्हर्टर जास्त हीट होणार. तर मग इझिली एखाद्या वेळेस शॉर्ट होईल.